नमस्कार. दैनिक मराठवाडा नेतामध्ये आज आपण भेटणार आहोत दोन तरुण मित्रांना. एक आहेत श्याम सुरवसे आणि दुसरं भीमाशंकर गाढवे. हे दोन तरुण लातूरमध्ये संकटात सापडले. घरात सर्प निघाला की त्यांना फोन करतात. मग हे सर्प पकडण्याचं म्हणजे कसं सुरू केलं, यांना प्रेरणा कशी मिळाली, यांना भीती कशी वाटत नाही आणि याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी असं मी अगोदर भीमाशंकर गाढवे यांना विनंती करतो की आपला थोडक्यात परिचय आणि आपली माहिती द्यावी. नमस्कार, माझं नाव भीमाशंकर गाढवे. मी या क्षेत्रामध्ये 20 वर्षापासून आहे. सुरुवातीला मला पण सापाविषयी खूप भीती वाटत होती, पण हळूहळू सापांची माहिती गोळा करत करत थोडं त्याच्यामध्ये अभ्यास करून पूर्ण माहिती घेऊन सोबतीला लातूरचे सर्पमित्र, अगोदर पहिले सर्पमित्र श्याम सुरवसे यांच्याशी भेट झाली. त्यानिमित्तानं आमची मैत्री झाली आणि असं करत करत आज तब्बल 20-25 वर्षापासून आम्ही या लातूर जिल्ह्यामध्ये सर्प संवर्धनाचं काम हे सातत्यानं व अविरतपणे करत आहोत आणि यापुढेही करत राहणार. श्याम आणि भीमाशंकर हे दोघं मित्र, 42 आणि 45 वर्ष वय. तसा श्याम माझा जुना मित्र, जुनी ओळख. श्याम, तुम्ही सर्पमित्र कधीपासून झालात, काय घटना घडली आणि याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी. कुठलीही गोष्ट नवीन करत असताना किंवा नवीन आपल्या जीवनामध्ये घडत असताना त्याला काही घटना समोर येतात आणि तशीच एक घटना माझ्यासोबत घडली. मी राजस्थान शाळेचा विद्यार्थी आणि राजस्थान शाळेमध्ये मी जेव्हा 7वीला होतो त्यावेळेला माझ्या एका मित्राच्या बहिणीला विषारी साप चावला होता आणि तिला ॲडमिट केलं होतं लातूरच्या विवेकानंद रुग्णालयामध्ये. ही साधारणतः 87-88ची गोष्ट आहे आणि 10 दिवसामध्ये तिच्यावर उपचार झाले. तर 10 दिवसानंतर उपचारानंतर तिच्या वडिलांनी त्या मुलीला वाचवण्यासाठी स्वतःची 4 एकर शेती विकली आणि तिला 2 लहान मुलं होते. एक 3 वर्षाचा मुलगा होता आणि एक 5 वर्षाची मुलगी होती. म्हणजे खूप लहान वयामध्ये एक सर्पदंश माणसाला किती मोठ्या संकटात टाकतो हे प्रत्यक्ष बघितलेली ती पहिली घटना होती. आणि त्या घटनेनं मी इतका बेचैन झालो की मी असं ठरवलं की आता मी या सापांच्या बाबतीत एवढा अभ्यास करीन की मला ओळखणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला जर साप चावला तर त्याचा जीव माझ्यामुळे वाचेल. आणि मला तेव्हा फारसं म्हणजे मी शाळेच्या वयातला विद्यार्थी होतो. लांबपर्यंत आपल्याला कुठला परिचय नव्हता. साप कुणी पकडतंय हे सुद्धा माहीत नव्हतं त्या काळामध्ये. मग सुदैवानं मला पुण्याला गेल्यानंतर एका रद्दीच्या दुकानामध्ये PJ देवरस नावाच्या लेखकाचं स्नेक्स ऑफ इंडिया हे पुस्तक सापडलं. इंग्रजीमध्ये. आणि त्यावेळेस मराठीमध्ये पुस्तकच नव्हते. आणि ते पुस्तक लातूरला आणलं आणि त्याला इतक्या वेळेस वाचलं, पण इंग्रजी त्या वयात समजतच नव्हती. म्हणून इंग्रजीचा अभ्यास केला आणि मग ते पुस्तक समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू त्याच्यातून माझ्यातला एक सर्पमित्र घडत गेला. ॲक्च्युअल मला सर्पमित्र व्हायचं नव्हतं. माझा उद्देश हा सर्पमित्र होण्याचा नव्हता, पण फक्त साप चावला कुणाला तर त्याचा जीव आपल्यामुळं वाचावा हे ज्ञान हस्तगत करण्याच्या ओघामध्ये मी सर्पमित्र झालो. आपण सर्पमित्र म्हणून काम करत असताना साधारणतः 20 वर्षामध्ये श्यामनी किती सर्प पकडले असं कधी म्हणजे त्याचा अंदाजा 10-15 हजाराच्या पुढे झाले. अच्छा, मग ते पकडलेले सर्प विषारी किती असावेत, बिनविषारी किती असावेत? प्रत्येक सामान्य माणसाला पडणारा हा प्रश्न आहे की विषारी किती आणि बिनविषारी किती. तसं जर बघायला गेलं तर म्हणजे बिनविषारी सापामध्ये रिप्रोडक्शन होण्याची संख्या कमी आहे. म्हणजे समजा आपण एखादा बिनविषारी साप तस्कर घेतला तर खूप झालं तर 10 ते 12 अंडी टाकतायत. मग एखादे धामीन घेतली तर 15 ते 18 अंडी टाकतात. बिनविषारी सापाचं रिप्रोडक्शन हे कमी होत आहे, पण बिनविषारी सापांची संख्येमध्ये जास्त आहेत, क्वांटिटीमध्ये बिनविषारी साप जास्त आहेत.
आणि त्या तुलनेमध्ये विषारी सापामध्ये संपूर्ण भारतामध्ये जसं नाग, गोनस, मण्यार, फुरसे हे 4च विषारी साप आहेत. हां एक गोनस जातीचा साप एका वेळेला 100 पिलांना जन्म देऊ शकतो. म्हणजे त्यांचं रिप्रोडक्शन किती मोठ्या प्रमाणात होईल. हां तर असं त्याला निश्चित आकड्यामध्ये आपल्याला सांगता येणार नाही की किती पकडले. नाही विषारी बिनविषारी किती निघतात हे सांगू शकत नाही. ते अकॉर्डिंग टू हॅबिटाटवर डिपेंड आहे की आजूबाजूचं हॅबिटाट कसं आहे, तर तिथं त्या स्पेसिस निघण्याची क्षमता. म्हणजे जसं आता आपण दोघं गाव भागातले जुन्या गाव भागामध्ये दगड विटा मातींचे चिरबंदी वाडे आहेत. तर त्या वाड्यामध्ये तस्कर जातीचे साप भरपूर सापडतात. त्याचं कारण आहे की जुन्या जीर्ण झालेल्या भिंतींना सहज उंदीर घर करत आहे आणि त्याला बिळं पाडत आहे आणि ते उंदीर तस्कर जातीच्या सापाचं खाद्य असल्यामुळे त्याला रपायला सुरक्षित जागा आहे. अगदी एक बैलगाडी जाईल एवढ्या मोठ्या भिंती आहेत आपल्या इथं. हां बरोबर आहे. बरोबर आहे. हा, त्याच्यामुळे तिथं निघणाऱ्या सापांची संख्या सुद्धा त्या पद्धतीनंच असते की म्हणजे आपल्या इकडं जसं तस्कर वगैरे फार निघतात. पोचिमा गल्ली म्हणा, जिंगरप्पा गल्ली, राजसटे गल्ली, आझाद चौकचा परिसर असेल किंवा तुमचा सेंट्रल हनुमानचा एरिया असेल, तर तिथं तसे साप निघतात. म्हणजे त्याचं हॅबिटाट जसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे कोणत्या जातीचं कुठे निघेल. बरं, आपल्याला ह्या सापाच्या जाती वगैरे ओळखायला कसं शिकलात? सापाच्या जाती मी एकदम प्रामाणिकपणे सांगायचं तर म्हणजे सुरुवातीचा मला काळ आठवतोय माझा की जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी सुरुवातीला साप पकडायला सुरुवात केली, तर त्यावेळेस मला मराठीत सापाची नावच माहित नव्हती. कारण मी जे पुस्तक वाचलं होतं ते इंग्रजीचं वाचलं होतं. मला सुरुवातीचे 6-7 वर्ष मराठीमध्ये सापाची नावच माहित नव्हती, कारण तसं कुणी सांगणारच नव्हतं ना आपल्याला. मग हळूहळू नंतर पुण्याला गेलो, पुण्याच्या कात्रज उद्यानामध्ये गेलो. मग तिथं नीलम कुमार खेर यांचं पुस्तक मिळालं, त्यांच्याकडून एक पुस्तक मराठीत असलेलं, ते मराठीमध्ये ट्रान्सलेशन झालेलं. मग त्या पुस्तकाच्या आधारे मग त्यांना मराठीत नावं सापडायला लागली. त्याच्या अगोदर सगळे इंग्रजीमध्येच होते. अच्छा, गाडवे साहेब, आपण अशी कोणती घटना घडली की आपण सर्पमित्र होण्याकडे वळलात? सुरुवातीला सापाबद्दल मला ही खूप भीती होती. पण असे प्रसंग जसं श्यामला जो प्रसंग आयुष्यामध्ये आला तसं मला पण आमच्या गल्लीमध्ये एक प्रसंग आढळला. माझ्या शेजारी एक साप निघाला होता. त्यावेळी सर्पमित्र तर लातूरमध्ये खूप म्हणजे बोटावर मोजणे इतकेच होते, जसं की श्याम, आणखीन बरेच एक दोघं जण होते. पण त्यावेळी दूरध्वनी पण नव्हता, लँडलाईनवरती फोन करायचं, सर्पमित्रांना यायला वेळ लागायचा. तर त्यावेळी तिथं सर्पमित्राला ज्यावेळी आम्ही कॉल केला सगळ्यांनी मिळून, त्यावेळी तो सर्पमित्र यायला वेळ झाल्यामुळे तिथल्या लोकांनी, शेजारच्या लोकांनी त्याला मारून टाकलं. पण त्यावेळी त्याला मारून टाकल्यानंतर मला खूप वाईट वाटलं. आम्ही त्याला वाचू शकलो नाही. त्याच्यातूनच मी प्रेरणा घेऊन ठरवलं की आता मी पण लातूरमध्ये सर्पमित्र म्हणून यापुढे भविष्यामध्ये काम करेन. इथूनच मला त्याची प्रेरणा मिळाली व तिथूनच मी माझ्या कामाला सुरुवात केली. आतापर्यंत तुम्ही साधारणतः किती साप पकडले असतील? तसं आकड्यामध्ये सांगता येणार नाही, अंदाज 1000, 2000, 5000, 10000, एक 10,000च्या आसपास आम्ही त्यांना पकडलं व त्याचं परत निसर्गात त्याचं पुनर्वसन केलं. अच्छा, सर्प साधारणतः पकडण्यासाठी ज्यांच्या घरात सर्प निघाला तो काही वेळ सांगून येत नसतोय. बरोबर आहे. तर साधारणतः लोकांचे फोन कोणत्या वेळेला येतात आणि मग तुम्ही तिथं पोहोचण्यासाठी काय करता? नाही, खूप चांगला प्रश्न विचारलात सर. बऱ्याचशा सर्पमित्रांना सुद्धा माहीत नसते की कोणते कॉल केव्हा येतील. पण आमचं 20 वर्षाचा अनुभव आहे आमच्या पाठीमागं, आणि तो अनुभव आम्हाला असं सांगतो की साप हा साधारणतः 22 ते 23 डिग्रीपासून 28 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरपर्यंत तापमान सहन करणारा प्राणी आहे. वातावरणामध्ये जर तापमान त्यापेक्षा जास्त झालं किंवा कमी झालं तर या दोन्ही गोष्टी सापाच्या स्थलांतराला कारणीभूत ठरतात आणि हे मायग्रेशन होत असताना साप दिसतात. आता उन्हाळ्यामध्ये काय होतंय, दिवसभर फार थंडी नसते. थंडी कधी वाढते? संध्याकाळी 6च्या नंतर थंडी वाढते. म्हणजे वातावरणातलं टेम्परेचर जेव्हा कमी व्हायला सुरुवात होते, अशा वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये सापांचं मायग्रेशन बाहेरल्या बाजूनी घरातल्या बाजूत होतं. आणि ते केव्हा होतं?
रात्रीच्या वेळेला, कारण टेम्परेचर कधी कमी व्हायलाय संध्याकाळच्या वेळेस. संध्याकाळच्या वेळेला. म्हणून ते हिवाळ्यामध्ये निघणारे सापाचे कॉल हे मॅक्झिमम रात्री आम्हाला 9-10च्या नंतरचे, रात्री पहाटेच्या वेळेचे. आणि जेव्हा पहाटेच्या वेळे कधी साप रात्री आलाय हां आणि सकाळी कुणीतरी घरातलं लवकर उठलाय, साफसफाई करताना, झाडू वगैरे काढत असताना त्या व्यक्तीच्या नजरेस पडला म्हणून पहाटे कॉल. हां असं पण होतंय की माझा एक अनुभव आणखी एक असं पण होतंय की लातूरला लोड शेडिंग होतं. हां बराच काळ लोड शेडिंग राहत होतं. मग संध्याकाळी कधी कधी काय व्हायचं की 5-6 वाजता लाईट गेलेली, अचानक 8-8:30-9ला लाईट यायची. आणि लाईट आल्यानंतर अगदी 5 मिनिटामध्ये इतके फोन यायचे. मग मला बराच काळ कळालं नाही की नेमकं घडलंय काय, की कॉल कशामुळे इतके यायलेत, की लाईट आल्यानंतर कॉल कसे यायलेत. तर त्याच्या मागं एक कारण असं होतं की लाईट गेल्यानंतर घरामध्ये काय व्हायचं की घरातल्या स्त्रिया असतील, लहान मुलं असतील, ती रोडवर येऊन कट्ट्यावर बसायची आपापल्या. हां आणि तितका वेळ घरामध्ये अंधार राहायचा, शांत वातावरण राहायचं. आणि सापाला असं वाटलं की तिथं पिन ड्रॉप सायलेन्स आहे, तर साप बिंदास मायग्रेट करायचा. आणि अचानक लाईट आली की ती बाहेर कट्ट्यावर मैत्रिणींसोबत, शेजारणीसोबत गप्पा मारणारी बाई जेव्हा ती स्वयंपाकामध्ये किचनमध्ये जाते, तर ते किचनच्या रॅकवरती, किचन ओट्यावरती, तिला बाजूला, किचनच्या बाजूला देवघर असेल तर त्या देवघरावरती असे खूप साप निघालेले आहेत आणि तसे कॉल आलेले आहेत. आता ह्याच्या विपरीत आणखी एक की आता उन्हाळ्यामध्ये हे टेम्परेचर, आता मी म्हणलं की 30 डिग्री 28 डिग्रीच्या वर त्यांना टेम्परेचर बेअर होत नाही, पण आता उन्हाळ्यामध्ये हे टेम्परेचर 40-42 पर्यंत जातं. मग अशा वेळेला सुद्धा साप काय करतात, घराच्या दिशेने येतात. परंतु त्या घराच्या दिशेने येतात ज्या घराच्या भोवती गार्डन आहे, अंगण आहे, अंगणामध्ये हिरवळ आहे, झाडं आहेत, तिथं सतत सकाळ संध्याकाळ कोणीतरी घरची व्यक्ती पाणी मारत असते. तर तिथल्या जमिनीचं टेम्परेचर हे बाहेरल्या वातावरणाच्या टेम्परेचरच्या तुलनेमध्ये खूप कमी असतं. म्हणून उन्हाळ्यामध्ये येणारे कॉल हे भर उन्हाच्या वेळेस सुद्धा येतात. अच्छा. म्हणजे दिवसात सुद्धा दिसतात. अच्छा. ते असं त्याला निश्चित वेळ, म्हणजे आम्ही एक आमचा अनुभव शेअर बरोबर करतो आणि त्याला अनेक कारणं असू शकतात. कधी कधी साप त्याचं भक्ष्य शोधण्याच्या नादामध्ये तो मायग्रेशन करतोय आणि ते मायग्रेशन होत असताना पण दिसू शकतं कुणाला. हे अशा अनेक गोष्टी त्याला कारणीभूत ठरतात. सापाचं भक्ष्य काय नेमकं, ते काय खातात? उंदीर खातेत, पाली खातेत, सरडे खातेत, बेडूक खातेत, पक्षी खातेत, पक्ष्यांची अंडी खातेत. अच्छा. सापाचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून बऱ्याच वेळा लोक सांगतात की साप हे निसर्गाच्या संतुलनासाठी गरजेचे आहेत. तर नेमकं वैज्ञानिक दृष्टिकोनातून काही तुम्ही सांगू शकाल का? हो, निश्चित. हां. बघा, ही अन्न साखळी आहे. हां. आणि ह्या अन्न साखळीमध्ये प्रत्येक प्राणी, एक प्राणी दुसऱ्यावर, दुसरा तिसऱ्यावर, तिसरा चौथ्यावर असा अवलंबून आहे. आणि ह्या अन्न साखळीतून जर आपण फक्त सापच बाजूला काढले, कारण ते विषारी आहेत, ते चावल्यामुळं माणसं मरतात, ह्या समजुतीपुटी आपण फक्त ह्या अन्न साखळीतून जर साप बाजूला काढले तर त्या पूर्ण अन्न साखळीवर त्याचा परिणाम दिसून येईल आपल्याला. त्या अन्न साखळीवर परिणाम कसा दिसून येतो की आता तुम्ही एक उंदराची जोडी एका वर्षामध्ये 800 ते 900 पिलांना जन्म देते. एक उंदराची जोडी. हा, मल्टिप्लिकेशन होत आहे त्यांच्यामध्ये. काय 800 ते 900 पिलांना कंट्रोल कसं करणार तुम्ही? शक्य नाही. तुम्ही म्हणाल की बाबा साप नको आपल्याला, मांजर खाते उंदीर किंवा घोबड खाते, इतर दुसरे प्राणी पण आहेत उंदीर खाऊन गुजराण करणारे, साप नको. कारण साप हा एकमेव असा प्राणी आहे की कुठल्याही घोबडाला म्हणा किंवा मांजराला म्हणा, उंदीर बिळातून बाहेर आल्यानंतरच शिकार करता येते. परंतु त्याच्या खापर पंजोबाच्या पर्यंत जाऊन त्याचा पूर्ण फडशा पारण्याची जी धमक आहे ती एकट्या सापामुळे आहे. आणि त्याच्यामुळं निसर्गाच्या अन्न साखळीवर नियंत्रण ठेवण्यामध्ये खूप महत्वाची भूमिका ही सापाची असते. हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा. आता मेडिकल सायन्स मध्ये आपण जेव्हा तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन सांगालात की साप का महत्वाचे आहेत, आज कितीतरी आजारावर सापाचं विष हे रामबाण औषध म्हणून वापरलं जात आहे. आता भूल देण्याचं इंजेक्शन यामध्ये सापाचं विष आहे. तुम्हाला सर्जरी करत असताना जे इंजेक्शन देतात, भूल देतात, त्याच्यामध्ये सापाचं विष आहे. तुम्ही जे पेन क्लिअर घेता त्याच्यामध्ये सापाचं विष आहे. तुम्हाला किडनीचे कुठले आजार झाले असतील
तर त्या आजाराला दुरुस्त करण्यासाठी सापाच्या विषाचा वापर होतो. तुम्हाला मेंदूचे आजार असतील तर त्या आजारावर सुद्धा उपचार करण्यासाठी सापाच्या विषाचा उपयोग होतो. सापाचं विष खरं तर खूप अनेक अंगाने आणि विशेष म्हणजे सर्पदंशावर त्याच्याशिवाय दुसरा उपचार पद्धतीच नाही बरं. प्रभावी उपचार पद्धतीच नाही त्याच्यावर. सर्पदंशावर सापाचं विषच पाहिजे. अच्छा. तर तर सर्पाची कात पडते, कधी पडते, त्याचे कारण काय, फायदे काय, तोटे काय? सापाची कात काढणं म्हणजे जसं आपल्या घरामध्ये एक लहान मुलगा आहे 3 वर्षाचा हां. आणि तो 5 वर्षाचा झाल्यानंतर त्याला 3 वर्षाचा असतानाचे जे कपडे आहेत ते त्याला घालता येत नाहीत, हां. त्याला ते छोटे होतात. हां. बरोबर आहे. तसं सापाच्या वाढीशी रिलेटेड आहे कात काढणं. म्हणजे आता एक प्रौढ वय झाल्यानंतर आपण आपली उंची जिथं थांबते, वाढणं, शरीराची वाढ जिथं थांबते, तर आपण 7-8 वर्षापूर्वीचं शर्ट सुद्धा अगदी सहज घालू शकतो. परंतु ते तरुण वयामध्ये 1 वर्षानंतर आपल्याला येत नाही ते शर्ट. मग तसं सापाची कात ही त्याच्या वाढीची इंडिकेट करते. साप जेव्हा काय म्हणतात त्याला ज्युवेनाईल अवस्थेमधून प्रौढ अवस्थेमध्ये जातो काय, तर त्या अवस्थेमध्ये साप वारंवार कात काढत असतो. ही कात काढणं त्याच्या शरीराच्या वाढीची इंडिकेट आहे. अच्छा. जसा जसा तो उतार वयाकडे जाईल तसा तसा तो वर्षातून एकदा काढतो. परंतु तरुण वयात जर असेल तर 3-3, 4-4 वेळा किंवा 5-5 वेळा पण साप कात काढतो. सापाच्या कातीचे काही फायदे किंवा तोटे? नाही, ते शरीरातलं एक टाकाऊ द्रव्य आहे. पण चुकीच्या समजुतीपोटी लोक खूप आम्हाला मागणी करतात, पण त्याचा फारसा काही उपयोग नाही. अच्छा. बरं, तुम्हाला जेव्हा सर्प दिसला म्हणून कॉल करतात, मग तुम्ही साधारणतः जायला अर्धा तास, 1 तास, 15 मिनिट, तर त्या काळामध्ये साप तिथं राहतो का? कारण गर्दी झालेली असते, लोक गोळा झालेले असतात, तर ते कसा अनुभव? आम्हाला जेव्हा काही Call असे येतात. कॉल्स येतात हां. तर ते सिच्युएशनवर डिपेंड असतंय हां. की आम्हाला ते सांगायची गरज पडत नाही. हां. साप निघाल्यानंतर कुणाचाच आवाज बंद होत नाही घरामध्ये. हां. जो व्यक्ती आम्हाला फोन करायला त्याच्या आजूबाजूला 10-12 जण बोलायला दिसतंय, आम्हाला समजतंय हां. की तिथं गरदाळा खूप आहे. मग आम्ही त्यांना काही इंटिमेशन्स देतो, काळजी घ्यायला सांगतो, तुम्ही सुरक्षित राहा, राम राहा, शांत राहा, लोकांना आवाज करू देऊ नका, असे काही इंटिमेशन्स देऊन आम्ही त्यांच्या त्या ठिकाणापर्यंत पोहोचतो आणि त्याच्यामुळे आम्हाला सापडण्यास मदत होते. साधारणतः किती टक्के कॉल आल्यानंतर साप हे सापडतात? मॅक्झिमम सापडतात. कारण आता काय आहे, पूर्वी सर्पमित्र हा प्रकार नव्हता, परंतु अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सापाविषयी खूप मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्यामुळं आणि खूप मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग ह्याच्याकडं आकर्षित झाला, या क्षेत्राकडं. आणि आता भरपूर सर्पमित्र तयार पण झाले, चांगल्या पद्धतीनं काम करतात. नाही, कधी सर्पमित्र साप चावून मेला असं काही ऐकण्यात आहे का? आहेत लातूरचे 2-3 सर्पमित्र मेलेले आहेत. कोण कोण? एक राहुल स्वर्णकार म्हणून एक मुलगा होता. हां. पुन्हा बाबळगावचे देशमुख म्हणून होते. हां. अप्पासाहेब देशमुख. हा, आणि पाठक म्हणून एक जण आहे. तुमचं ते हे बार्शी रोडला राहत होतं. पण ह्या गोष्टी जेव्हा आपण बघतो ना, तर ते केवळ त्याला जबाबदार त्यांचा निष्काळजीपणा आहे. म्हणजे सर्पमित्राचं निष्काळजीपणा. हां. त्यांनी व्यवस्थित त्या गोष्टी ट्रीट न केल्यामुळं, निष्काळजीपणाने साप हाताळल्यामुळं, फोटो काढणं, व्हिडिओ शूटिंग करणं सापाबद्दल, सापाचे फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करणं, ह्या भानगडी करण्याच्या नादामध्ये किंवा मग ड्रिंक घेऊन साप पकडणं, ह्याच्यामुळं त्यांना धोका आहे. अच्छा. तर बऱ्याच वेळा माझा एक, मी हरंगुळच्या तळ्यावर रोड कारकून होतो आणि कोटा होता दगडाचा, नागिन लागली की साप येतात, असं काही गाणे कोणते आहेत का की ज्या गाण्यामुळं साप येतात? खरं तर तुमच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या संदर्भात आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये
लोकांपर्यंत सापाबद्दल माहिती पोहोचवलेली आहे मागच्या 10-15 वर्षामध्ये. आणि मला तरी वाटत नाही की आज पुंगी वाजवल्यामुळे साप डोलतो ही गैरसमजूत लातूरकरांची असेल. कारण लातूरमध्ये आम्ही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना शास्त्रीय माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच एक परत भाव असं झाला की आज कुणीच साप मारत नाहीत लातूरमध्ये. पहिला प्रिफरन्स असतो साप निघाल्यानंतर सर्पमित्राचा नंबर शोधण्याचा. आणि ते सहज अवेलेबल झाल्यामुळं ना लोकांमध्ये आम्ही त्या गैरसमजुती वारंवार कॉल अटेंड केल्यानंतर लोकांचे प्रश्न विचारतात लोक आम्हाला, त्यांच्या अडचणी सांगतात, त्यांना त्या सापाबद्दल का भीती वाटते त्याच्याबद्दल काही सांगतात. मग त्यांच्या शंकांचं निरासन पण होतं ना. बरं, तुमचे आई वडील पत्नी भाऊ बहीण मुलं हे कॉल आल्यानंतर तुम्हाला देतात का? नसतं नको रे बाबा कशाला, असं कधी घडतंय का? नाही, होतंय तसं, होतंय बऱ्याचदा होतंय तसं. काय हे म्हणजे सापाबद्दल त्या लोकांना पण फारशी माहिती नाही, परंतु त्यांच्याकडून त्यांनी जे इतरांकडून ऐकलेलं असतं त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक भीती बसलेली असते की कुठंतरी त्यांचा घात होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ती हुरहुर कुठल्याही आईला असतेच, कुठल्याही पत्नीला असते. लातूरमध्ये एकूण किती सर्पमित्र आहेत? शहराचा जर विचार केला तर 30 जण तरी असतील शहरामध्ये. आणि विशेष म्हणजे लातूरच्या प्रत्येक टोकाला असल्यामुळं आता अगदी 5 मिनिटापेक्षा कमी वेळेमध्ये सर्पमित्र त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकते. अच्छा श्याम, मी तुम्हाला विचारू इच्छितो की सर्पदंश होतो कसा, तो टाळता येऊ शकतो का? लोक आता तुम्ही जवळजवळ 20 वर्षापासून हे करता, तर तुम्हाला लोक काय काय चुकीचं करतात काय याविषयी तुम्ही आलेले अनुभव सांगावे. सर्पदंश टाळता येतो, तो घरामध्ये असेल तर निश्चित टाळता येईल आपल्याला. आपल्या घरामध्ये जर समजा उंदराची बिळं असतील तर ते उंदराची बिळं आपण सर्वात अगोदर बुजवावी लागतात. आपल्या घरामध्ये जर उंदीर नाही आला तर त्याच्या मागवर साप येणार नाही. आणि काही सुरक्षेच्या गोष्टी जे आपण उपाययोजना करून निश्चित सर्पदंश टाळता येऊ शकतो आपल्याला. कारण काही काही लोक आता ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये राहतात, तर ते शेतामध्ये ते लोक काम करत असताना आमचे पूर्वीच्या काळी आमचे घरचे सांगतात की आमचे आजोबा जर बाहेर रस्त्यावर जर थांबले आणि त्यांनी जर रस्त्यावरून चलत घरात गेले तर त्यांच्या चपलीचा आवाज येत होता, त्या बुटाचा आवाज येत होता. ते बुटाचा आवाज येणं हा त्यावरचा एक सायंटिफिक रिझन आहे की पूर्वी लोक शेतामध्ये काम करायचे, हातामध्ये काठी घेऊन जायचे आणि काठीला घुंगरू बांधलेला असायचं, चालताना ती घुंगराची काठी आपटायचे किंवा बुटाला तेल वगैरे पाजायचे आणि त्या तेल पाजल्यामुळं त्या बुटातून चर चर आवाज यायचा. एखादा विशिष्ट आवाज जर सापाला वाटलं की त्याच्या दिशेने तो येतोय तर त्या कंडिशनमध्ये साप काय करतो, ती जागा सोडून देतो आणि त्या व्यक्तीला होणारा सर्पदंश टळतो. म्हणून आज प्रत्येक घरामध्ये ग्रामीण भागात जनावराच्या गळ्यामध्ये घंटी तेवढ्यासाठीच बांधली जाते किंवा त्याच्या पायाला घंटी बांधण्याचं कारणच ते आहे की जनावर गवतामध्ये तोंड घालून जेव्हा गवताचे लचके तोडत असतं तर त्या लचक्या गणेश त्याच्या मानेमध्ये घंटीचा नाद होतो आणि घंटीचा नाद झाल्यामुळं त्या परिसरामध्ये जर साप असेल तर तो साप दूर निघून जातो आणि त्याच्यामुळे जनावराला होणारा सर्पदंश टळतो. अशा अनेक गोष्टी आमच्या संस्कृतीमध्ये पूर्वापार लोकांपासून आलेल्या आहेत. त्यांनी म्हणजे एका पिढीनं दुसऱ्या पिढीला दिलेलंच आहे ते. नाही, आपण संस्कृती सांगता आपल्याकडं नागपंचमीचा सण साजरा केला जातो. चल ग सखे वारुळाला नागोबाला पुंजायाला, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? निश्चित आमच्या संस्कृतीमध्ये म्हणजे नागपंचमी हा अनेक धार्मिक पौराणिक संदर्भ असलेला सण म्हणून साजरा करतो आम्ही, परंतु त्याच्या मागची सगळ्यात मोठी भूमिका आहे ती वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची. त्याच्या मागचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन असा आहे की निसर्गामध्ये जे काही साप आढळतात तर त्यातले बरेच सापांचं हे मिलन काळ हा मार्च आणि एप्रिल असतो. मार्च आणि एप्रिल मध्ये त्यांचा मिलन काळ असतो. मे आणि जून मध्ये ती अंडी टाकतात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये ती अंडी बाहेर येतात. जून मध्ये पाऊस पडायला सुरुवात होते. हे निसर्गात जमिनीवर गवत उगवलेलं असतं, गवतावर नवीन कीटक जन्माला आलेले असतात आणि त्या नवजात पिलांना त्यांना विनासायास त्यांचं भक्ष्य त्या काळात मिळतं.
एरवी तुम्हाला कुठंच न दिसणारा हा साप नागपंचमीच्या काळामध्ये घरात, अंगणात, बागेत, गवतावर, हिरवळीवर, आपल्या आजूबाजूच्या परिसरात सर्रास पाहायला मिळतात. आणि असे साप दिसल्यानंतर त्याला मारण्याचं पातक आपल्याकडून होऊ नये म्हणून आमच्या संस्कृतीने आमच्यावर काही धार्मिक अधिष्ठान घालून दिलेले आहेत. आणि त्या धार्मिक अधिष्ठानाच्या माध्यमातून त्याला पूजन करण्याची आणि निसर्गाच्या त्या अतिशय महत्त्वाच्या घटकाला जपण्याची एक शिकवण आम्हाला त्याच्यातून दिलेली आहे. आणि म्हणून हा सण फार महत्त्वाचा आहे. नागपंचमीला कुठं वारुळाला पूजेला वगैरे गेल्यानंतर एक 20 वर्षाच्या काळात कुठं काही नागदंश वगैरे झाला, गडबड झाली, असं काही घडलंय का? नाही. साप आता संस्कृतीमध्ये असं म्हणणं आहे की साप वारुळात राहतो, परंतु सापाचं निश्चित असं घर नाही. साप हा आयत्या बिळात नागोबा आहे. साप हा सतत अन्नाच्या शोधात फिरणारा आहे. तो एका ठिकाणी कधीही राहत नाही. त्याच्यामुळं प्रत्येक वेळेला त्या वारुळामध्ये असेलच असं सांगता येत नाही. असं नसतंय. बरं. वारुळ सापाचं नाही, ते मुंग्यांचं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरं. तर सर्प म्हणजे आपल्या परिसरात, आपल्या भागात राहू नयेत म्हणून लोक शिंगट लावायचे. शिंगट म्हणजे शिंग बैलाचं जनावराचं शिंग जाळायचं आणि साप त्यामुळे निघत नाही. यात काही तथ्यांश आहे का? हो, बऱ्याच अंशी तथ्य आहे. अच्छा. त्याचं कारण आहे, सापाला दुर्गंधीची अलर्जी आहे. अच्छा. उग्र वासाची. हां. शिंगट जर जाळल्यानंतर त्याचा जो उग्र वास येतो तिथं माणूस सुद्धा राहू शकत नाही. मग साप कसा राहील? साहजिक आहे. मग तसंच शिंग जाळणं वगैरे हा जो प्रकार आहे तो जमिनीवर जमत नाही. जमिनीवर आता इथं आपल्या सराफ लाईनला जे जुने गोडाऊन होते, तर नारळाचे गोडाऊन वगैरे, गुळाचे गोडाऊन होते, तर तो साप काम करताना त्या मजुरांना भिंतीवर दिसायचा त्या दगडी गोडाऊन मध्ये. मग अशा वेळेला आम्ही धूर करायचो. त्या धुराच्या अलर्जीमुळे तो जर वर असेल तर ते वापरता येईल, पण जमिनीत बीळ खाली आहे, धूर वर जाणार आहे, मग ते चाळून उपयोगाचं ठरत नाही. काही त्याला टेक्निक्स वापरावे लागते. क्ल्यूज त्याच्या प्रॉपरली जर आपण त्याला वापरलं तर तो साप पकडता येईल किंवा काढता येईल बाहेर. तर या मुलाखतीच्या निमित्तानं तुम्ही लोकांनी सर्प दिसल्यावर काय काय प्रिकॉशन घ्यावे असं तुम्हाला वाटतंय? साप दिसल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतर अगोदर तुम्ही घाबरून जायचं नाही आणि घरातल्या इतर लोकांना अजिबात घाबरू द्यायचं नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलाही साप तो स्वतः येऊन तुम्हाला कधीही चावणार नाही. जरी दिसला तरी तो तुमच्यावर येऊन, त्याला इतकं समजत नाही, त्याचा मेंदू इतका विकसित झालेला नाही की तिथं माणूस आहे मला त्याला जाऊन चावायचं आहे, इतका त्याचा मेंदू विकसित झालेला नाही. साप स्वतः होऊन कुठल्याही प्राण्यावर किंवा कुठल्याही व्यक्तीवर हल्ला करत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर सुरक्षित अंतर ठेवून जर थांबलात तर तुम्हाला अजिबात धोका होणार नाही. पूर्वी असं म्हणायचे की साप बदला घेतो, पाठलाग करतो, डुख ठेवतो. हां. तर आम्ही या आपल्या माध्यमातून सर्व लोकांना सांगू इच्छितो की साप हा कुठलाही बदला घेत नाही. बदला घेणारा एकमेव प्राणी या जगात एकच आहे, तो म्हणजे माणूस. तर साप बदला घेतो किंवा डावा धरतो, ह्या सगळ्या गैरसमजुती आहेत. त्यामुळं हा प्रकार काही कधीच होत नाही. अच्छा. बरं, किती टक्के लोक आता तुम्ही बघता, किती टक्के लोक साप तुम्ही जायच्या अगोदरच मारून टाकतात? पूर्वी असे काही प्रकार होत होते. ज्यावेळी आम्ही या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली त्यावेळी एकतर वाहन नसायचं, आम्ही वेळेवर पोहोचायचो नाही, त्यावेळी हे प्रकार असे घडायचे. पण आता असे प्रकार खूप कमी म्हणजे 0 प्रमाणातच होते. कारण सर्पमित्र सगळीकडे उपलब्ध आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व लोकांच्या टचमध्ये असतात. रेस्क्यूचे व्हिडिओ म्हणा किंवा कॉन्टॅक्ट नंबर हे सोशल मीडियातून गेलेले आहेत सगळ्यांकडे. त्यामुळे साप निघाला म्हणलं तर 5 मिनिटाच्या आतच सर्पमित्र तिथे पोहोचतो व तो साप मरण्यापासून वाचतो. सध्या परिस्थिती अशी आहे. अच्छा. तर आपल्याला लोकांना की प्रिकॉशन काय कसं घ्यावं
सर्प निघू नये, घरात राहू नये म्हणून काय करता येऊ शकते का? निघाल्यावर काय करावं काही सांगू शकता का तुम्ही? साप घरात निघू नये म्हणून जर प्रयत्न करायचा असते तर आत्ता श्यामनं सांगितल्यासारखे की जिथे उंदराचे बिळे आहेत हां. ते बिळे बुजवणे, घरामध्ये आडगळीचं ठिकाण, खिळगा वगैरे असे काही असलं तर ते दूर करणे, स्वच्छता जितकी ठेवल तितके आपल्या सापापासून आपल्याला सुरक्षा मिळेल. किंवा आपण जे आपल्या घरातले जे नासाडी अन्नाची नासाडी झालेली असते ते आपण तिथंच कुठंतरी किचनच्या साईडला वगैरे टाकतो किंवा आपल्या प्लॉटच्या बाजूला टाकतो. त्यामुळे उंदर येण्याचे प्रमाण तिथं वाढतं आणि उंदीर आल्यामुळे त्याच्या मागे साप येण्याचे प्रमाण वाढतं. त्यामुळे जितकी स्वच्छता तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवताल तितकं तुमचं सापापासून संरक्षण होईल. अच्छा. आपण सर्पमित्र म्हणून ह्याच्यामध्ये प्रोफेशनलिझम आणता का? तो आणायला पाहिजे का नाही? कारण तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालून संपादक असेल, प्राध्यापक असेल, शिक्षक असेल, हे सगळे पैसे घेऊन काम करतात. मग सर्पमित्रांनी विनामूल्य काम करतात का? का करावं याविषयी तुमचं मत काय? आणि पकडलेले साप हे तुम्ही काय करता? आता ज्यावेळी आम्हाला एखादा कॉल येतो त्यावेळी आम्ही तिथं गेलो, त्या सापाला आम्ही व्यवस्थित पकडतो. पकडल्यानंतर त्यांनाही थोडंसं बरं वाटतं. ज्यावेळी साप आम्ही पकडून आमच्या बॅगमध्ये टाकतो त्यावेळी त्यांना खूप आनंद होतो की बाबा हे आले, पकडले. मग त्या खुशीमध्ये ते काही आम्हाला असे प्रकार घडलेले आहेत की कोणी 1000 रुपये देतं, कोणी 2000 देतं, कोणी 500 रुपये देतं. पण या फील्डला आम्ही आजपर्यंत कधीही कुठल्याही कुणालाही आम्ही आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या पैशाची मागणी केलेली नाही व करतही नाही. हे आमचा छंद आहे व आमच्या आयुष्यातलं एक ध्येय आहे की आम्ही सापांना वाचवावं, सापांना कोणी मारू नये, हेच आमच्या आयुष्याचं ध्येय आहे. आम्ही यातून कसलीही मागणी कधीच कुणाला केलेली नाही. किती साप पकडलेले साप करता काय? आम्ही ज्यावेळी एखादी साप रेस्क्यू करतो हां. तो विषारी असतो, बिनविषारी पण असतो. पण बिनविषारी साप हे जास्त करून शहरी भागात मानव वस्तीमध्येच आढळतात जास्ती करून. तर बिनविषारी साप हे आम्ही लागलीच त्याच दिवशी आम्ही जवळपास लातूरच्या आजूबाजूलाच आम्ही त्यांना सोडून देतो. कारण त्यांचं ते पुनर्वसन जिथं आम्ही पकडलं तिथंच त्याला सोडलं तरच तो जिवंत राहील. जर बिनविषारी साप आम्ही पकडला आणि कुठं जर नेऊन जंगलात सोडला तर तो तिथं जगणार नाही. त्यामुळे त्याचं राहावा जिथं आहे तिथंच आम्ही त्याला सोडतो. आणि विषारी साप आम्ही ज्यावेळी पकडतो त्यावेळी 5-6 साप ज्यावेळी आमच्याकडे कलेक्ट होतात याची कल्पना आम्ही वन खात्याला देतो. वन खात्याला दिल्यानंतर आम्ही एक आठवड्याला सगळे रविवार बघून आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटचे काही लोक असतात, अधिकारी असतात, त्यांच्यासोबत घेऊन त्यांचं पुनर्वसन आरक्षित जंगलामध्ये आम्ही त्यांचं करतो. वन खात्याचं आरक्षित जंगल आहे. बरं, वन खातं सहकार्य करतं का? वन खातं खरं सांगा. म्हणजे वन खातं हे अगोदर सहकार्य करत नव्हतं, पण मध्ये आम्ही त्यांना वारंवार मागणी केली, वारंवार त्यांना त्यांच्या चुका आम्ही सांगितल्या, त्यांना आम्हाला ज्या अडचणी येतात त्या पण आम्ही त्यांना सांगितल्या. आम्ही पाठपुरावा केला, त्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्या दिवशीपासून थोडंफार ते आम्हाला सहकार्य करत आहेत. पण जसं म्हणावं तसं सहकार्य ते करत नाहीत. कारण आम्ही सर्पमित्र म्हणून फक्त सापच पकडत नाही, तर जंगली प्राणी लातूरमध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. मागे बिबट्या आढळला, मगर आढळली, मोर असतात, असे वन्य प्राणी बरेच प्राणी आढळतात. पण त्यावेळी जी मदत आम्हाला पाहिजे असते ते तात्काळ मदत त्यांच्याकडून आजपर्यंत आम्हाला कधीच मिळालेली नाही. तर तुम्ही असे सापाशिवाय आणखीन काय पकडलं कधी? भरपूर शहरामध्ये, शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे वन्यजीव आहेत आपल्याकडे. बिबट्याची जी मध्ये अफवा होती ही खरीच होती का? कुठे एखादा बिबट्या पगमार्क वगैरे आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला दाखवून पगमार्क ट्रेस केलेले होते त्याचे. तो बिबट्याच होता, त्याचं सायटिंग झालेलं आहे यापूर्वी पण. म्हणजे बाबळगावकडे बिबट्या का निघाला? त्याने पाळलाय का तिकडे चाललाय? नाही, तो मायग्रेशन करत होता, म्हणजे सतत फिरत होता तो लातूरच्या. कधी खाडगावकर म्हणायचे
आणि जास्त करून बाबळगावकडे बिबट्या, बाबळगावकडे देशमुखा शेतात बिबट्या. मायग्रेशन करत तो फिरत होता. अच्छा, मग पकडला गेला का एखादा व्हिडिओ बिबट्या? आहेत ना त्याचे काही लोकांनी आता प्रत्यक्ष एका साईटवर तर 10 मिनिटाचा उशीर झाला होता. राजीव गांधी चौकात आलता. हा, चौकात म्हणजे चौकाच्या पुढं हा. ते धाबे वगैरे आहेत त्याच्या वाटिका पुढं. हॉटेलच्या पाठीमागे एका फार शेतकऱ्यांनी त्याला पाहिलं होतं. तिथं 3 जणांनी सायटिंग झाले आमच्या अगोदर. हा, आणि ते ओल्या जमिनीतून गेल्यामुळे तिथं पगमार्क आम्हाला क्लिअर मिळाले बरं. आणि ती आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या निदर्शनास आणून दिले. श्याम सुरवसे, तुमचा मोबाईल नंबर लोकांना सांगावा. सांगा. 9970 नंबरच 99 70 70 99 71 99 71 99. 99. अच्छा, 99 70 99 71 71 99. राहायला कुठल्या एरियात? राहिला औजारमान. औसा हनुमान. आणि तुम्ही गाडवे साहेब, तुमचा मोबाईल नंबर? 9923 9923 400 400 444. 444. आपण मराठवाडा नेताच्या श्रोत्यासाठी सर्पमित्र म्हणजे काय, सर्पाला का घाबरू नये, सर्पाचे फायदे तोटे ते कुठं असतात याविषयी आपण माहिती दिली. आपण दैनिक मराठवाडा नेता आणि मराठवाडा नेता पोर्टलबद्दल सुरवसे आणि गाडवे आपलं वैयक्तिक मत काय आहे ते सांगावं. बिनधास्त, खरं खरं. वैयक्तिक मत म्हणजे सर, मागच्या काही दिवसापासून मी पाहिलोय हां आणि त्यातून मला असं जाणवतंय की आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो, हां ज्या समाजाचं ऋण आपल्यावर असतं, हां म्हणून आपण त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो. हां अशी समाजहिताची बांधिलकी जपणारे आमच्यासारखे असंख्य तरुण हं. आणि त्या नवनवीन चेहऱ्यांना तुम्ही जगासमोर आणण्याचं काम करत आहात. आणि त्या माध्यमातून या चेहऱ्यांची लातूरकरांना पण ओळख होते आणि हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे अच्छा. की तुमचं काम खरोखर निश्चित कौतुकास्पद आहे. तुम्ही ज्या आगळ्या वेगळ्या पद्धतीनं लोकांची ओळख करून घेता ते खरंच खूप चांगलं आहे की हा लातूरमध्ये अनेक क्षेत्रामध्ये काम करणारे परंतु प्रसिद्धीपासून लाभ असलेले असे कितीतरी लोक आहेत की अशा लोकांना तुम्ही लातूरकरांच्या समोर त्यांची प्रतिमा एक वेगळ्या प्रकारे उमटवण्याचा एक चांगला प्रयत्न करायला. धन्यवाद. आपण मराठवाडा नेत्याला मुलाखत दिलात. आपण असंच काम करावं, अधिकात अधिक सर्पमित्र निर्माण करावेत आणि सर्पाची भीती, गैरसमज आणि दक्षता ही तुम्हीही घ्यावी, इतरांनाही द्यावी. आपण घाईघाईत आम्हाला मुलाखत दिलात त्याबद्दल मराठवाडा नेत्याच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार.